हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण पाहतो की आता कृष्णा त्याचबरोबर तिची आई आणि भक्ती सगळेजण बाळजाबाईंच्या घरी पोहोचलेले असतात आणि लोक आता घोषणा द्यायला सुरुवात करतात. बाळजाबाई, ओ बाळजाबाई, बाहेर या की बाळजाबाई. तर आता बाळजाबाई ह्या घरात असतात आणि घरात त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत असताना सुद्धा त्या बाहेर जात नसतात आणि हे बघूनच लोक आता बोलायला सुरुवात करतात. बाळजाबाई, अहो बाहेर या की, ओ बाळजाबाई, अहो बाहेर या की. काय झालं आता तुम्हासने आवाज येणं झालाय वय? कानाचं दड बसले की काय तुमच्या? अहो या की बाहेर बाळजाबाई, ओ बाळजाबाई, बाळजाबाई बाहेर या, लपून बसू नका घरात बाळजाबाई. त्याबरोबर मग लगेचच आता बाळजाबाई, दुष्यंत त्याचबरोबर आता गणपत, बहिणावती आणि दुष्यंतचे वडील सगळेच बाहेर आलेले असतात. तर आता बाळजाबाई ह्या म्हणत असतात, काय झालं आहे, कशापायी उगाचच्या उगाच एवढ्या घोषणाबाजी करायला आहे तुम्ही? तर सगळी लोक म्हणतात जयकांत पळून गेलाय ना व. त्याबरोबर लगेचच आता बहिणावती म्हणत असते, नाही नाही, माझा पोरगा पळून गेलेला नाही, त्यात ह्या समजात त्याची काय बी चूक नाही आहे. अहो उलट त्याला तर हे लगीन करायचं होतं, त्याला कुणीतरी किडनॅप केलं आहे, मला माहिती आहे ना. होय, माझ्या पोराला कुणीतरी किडनॅप केलं आहे, तो असा पळून जाणारच नाही. त्याबरोबर आता लगेचच इकडे सगळे गावकरी म्हणत असतात, पळूनच गेलाय तो. तर आता बाळजाबाई म्हणत असतात, हे बघा गावकऱ्यांनो, तुम्ही समद्यांनी जरा दम धरा, शांत व्हा. उगाचच्या उगाच हा असा गोंधळ घालून आरडाओरडा करून काय होणार आहे? होईल तेवढं नुकसानच होईल. तुम्ही समद्यांनी जरा धीर धरा. त्याबरोबर लोक म्हणायला लागतात, कसा धीर धरायचा आणि कसा दम धरायचा सांगा? तुम्ही शब्द दिला होतात संपूर्ण गावासमोर की ह्या कृष्णाचं लगीन तुम्ही लावून देणार म्हणून, आणि आता ऐनवेळी तुमचा तो पुतण्या तो गायब आहे. मग काय करायचं आम्ही लोकांनी? बोला की, अहो बोला, आता गप्प कशा पाय हायसा? त्याबरोबर बाळजाबाई म्हणायला लागतात, आम्ही सबूत दिलाय, कृष्णाचं लगीन आम्ही लावून देणार. आणि ए पोरी, तुझं लगीन आम्ही लावून देणारच, आणि आम्ही जयकांतला बी शोधून काढणार म्हणजे काढणार. आमचा जयकांत आमच्या शब्दाच्या बाहेर नाही, त्यामुळं आम्ही त्याचंच लगीन कृष्णाबरोबर लावून देऊ. जयकांतला खरंच हे लगीन करायचं होतं, मनापासून करायचं होतं. अवं लगीन ठरल्यापासून तो तर लय आनंदात बी होता, खुश होता. पण त्याच्या आनंदाला अचानक कोणाची नजर लागली, त्याच्या आनंदावर कोणाचं इरझन पडलं ते आमसनी काही कळना झाले. पण आम्ही खरं बोलायलो, जयकांतला हे लगीन मनापासून करायचं होतं आणि आमसनी खात्री आहे तो आज बी हे लगीन कराया तयार आहे. त्याबरोबर आता लगेचच इथे भक्ती म्हणायला लागते, आणि जर नाही आला जयकांत तर बोला की बाळजाबाई, आहे का तुमच्याकडं माझ्या प्रश्नाचं उत्तर? आवाज पावतर माझ्या बहिणीला पोरं बघून नापसंत करत होती, तवर ठीक होतं समज, काय बी हरकत नव्हती. पर आज जर माझ्या बहिणीच्या अंगाला हळद लागलीच नाही आणि हळदीचं अंग तिचं तसंच राहिलं, तिचं लगीन मोडलं हळदीच्या दिशाला, तर कोण लगीन करलो तिच्याशी? हां बोला की. अहो बरबाद होईल माझ्या बहिणीची जिंदगी. तुम्हासनी काही खेळ वाटायला आहे तिचं लगीन म्हणजे? गावासमोर तुम्ही सबूत दिलं व तुमच्यामुळं झालं हे समज बाळजाबाई. अहो कशापाई केलं हे समज? जर त्या जयकांतला लगीन करायचंच नव्हतं तर तो जयकांत काय लायकीचा पोरगा आहे नवं हे समजा गावाला माहिती आहे. पण तरी बी तुमच्या हट्टापायी माझी बहीण त्या जयकांतशी लगीन करायला तयार झाली, आणि आता ऐन टायमाला तो बी गायब झाला वय. त्याबरोबर आता इथे मात्र सावित्री विचार करते, ह्या भक्तीला शांत केलं पाहिजे, नाहीतर सगळी गडबड होईल. मग ती भक्तीला म्हणते, भक्ते बाळा तू शांत हो ग, ए भक्ते शांत हो. अगं काळजी नका करू, बाळाचं आहेत नवं, त्या ह्या समजातनं नक्की मार्ग काढतील. तू धीर धर, रडू नको बाळा, रडू नको. त्याबरोबर लगेचच भक्ती म्हणायला लागते, आई अगं कशी शांत होऊ, का कळत नाही आहे तुला? अगं आपल्या कृष्णीच्या जिंदगीचा खेळ करायला ती लोक समजा. अगं आज जर कृष्णीचं लगीन नाही झालं नवं, हिथं मोडलं नवं तिचं लगीन, तर आयुष्यभर आपली कृष्णी अशीच राहील ग. कोण घालील तिच्या गळ्यात डोरलं, कोण करील लगीन तिच्याशी? बोल ना. अगं ह्या लोकांनी काय करायचं आहे? ही लोक महालात राहणारी ग, यांच्या पावतर ह्या समजा गोष्टींची झळ नाही पोचायची. पण आपण स्वतःच्या जीवापेक्षा बी जास्त आपली अब्रू जपतोया. आपल्या अब्रूचा खेळ खंडोबा होईल ग, आपल्या कृष्णीच्या अब्रूचा खेळ खंडोबा होईल, तिच्या आयुष्याची माती होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बाळजाबाई, ह्या समद्याला जबाबदार फक्त तुम्ही असणार आहेसा, फक्त तुम्ही. त्याबरोबर मग मात्र बाळजाबाई गप्प राहतात आणि भक्ती त्यांच्याकडे बोट दाखवून बोलते. तर आता इकडे लगेचच दुष्यंतचे वडील त्यांनी बोलवलेल्या माणसांना इशारा करतात. मग ती माणसं बोलायला सुरुवात करतात, वय
एकदम बरोबर बोलायला ही पोर, एकदम खरं, 100% खरं. ओ बाळजाबाई, कशापायी शबूत दिला होता हो जर पाळता येणार नव्हता तर? तुमच्यामुळे ह्या पोरीची जिंदगी बर्बाद होणार आहे. ह्या समद्याला तुम्ही जबाबदार हायसा. बाळजाबाई हाय हाय, बाळजाबाई हाय हाय, बाळजाबाई हाय हाय. बाळजाबाई तुम्ही एक नंबरच्या खोटारड्या हायसा. जर झेपत नाही तर बोलता कशापायी, आणि जर बोलता तर करून कसं दाखवत नाही. बाळजाबाई हाय हाय, बाळजाबाई हाय हाय. कृष्णाची जिंदगी तुम्ही बर्बाद केली बाळजाबाई, आणि आम्ही तुम्हासनी माफ करणार नाही, आम्ही नाही सोडणार तुम्हासनी. त्याबरोबर बाळजाबाई हाय हाय, बाळजाबाई हाय हाय अशा घोषणा पुन्हा सुरू होतात. दुष्यंत पुढे येतो आणि म्हणत असतो, 1 मिनटं थांबा, गप्प बसा आधी सगळ्यांनी, घोषणा थांबवा पहिल्या. हे बघा, मला मान्य आहे जे काही इथे घडलं ते खूप चुकीचं होतं, वाईट होतं, भीषण आहे हे सगळं. पण या सगळ्यामध्ये घोषणाबाजी करून किंवा आरडाओरडा करून, त्रागा करून काही मिळणार आहे का? सांगा ना. शांतपणे या गोष्टीवरती आपल्याला उपाय काढावा लागणार आहे. ओरडाओरडा करून काही मिळणार नाही आहे. त्याबरोबर आता इथे गौतमी ही घरी जायला निघालेली असते. इतक्यात त्या ठिकाणी मंजू येते. मंजू तिला हे असं निघताना पाहते आणि विचारते, काय गं आज लवकर घरी चालली आहेस? त्यावरती म्हणत असते, हो यार, कामं करून दमले आज. मग बॉसला म्हटलं की मी जाते निघून, तर ते म्हणाले की जा, म्हणून मग निघाली. त्यावरती म्हणते, काय बाय द वे मग तुझी आणि तुझ्या डीची भेट झाली की नाही? काय म्हणतोय तो? त्याबरोबर ती म्हणायला लागते, माझी आणि डीची भेट कशी काय होईल? तो गावाला, मुंबईला, कधी भेटणार आम्ही? त्याबरोबर लगेचच मंजू म्हणत असते, अगं असं काय करतेस? काल आला होता ना तो तुला सरप्राईज द्यायला, तेव्हा झाली असेल की तुम्हा दोघांची भेट. त्यावर लगेचच पूजा म्हणते, काय डी इथे आला होता मला भेटायसाठी? त्यावर लगेचच मंजू म्हणते, अगं हो, तुला सरप्राईज द्यायला. त्यावर आता पुन्हा गौतमी विचारते, आर यू शुअर? खरंच डी इथे आला होता मला भेटायला, मला सरप्राईज द्यायला? त्यावर मंजू म्हणते, हो खरंच. अगं तो ऑफिसमध्ये किती वेळ बसला होता. माझ्यावर विश्वास नसेल ना होत तर इतर लोकांना विचार, त्याला सगळ्यांनी पाहिलं आहे आणि किती कॉल मेसेजेस करत होता तो, पण तू काहीच रिप्लायही दिला नाहीस का? त्याबरोबर आता मात्र गौतमीला मनातल्या मनात ती रात्री तिच्या बॉसबरोबर कुठे आणि काय करत होती ते आठवायला लागतं. ती म्हणायला लागते की याचा अर्थ नक्की पैशांचा बंदोबस्त झाला असणार, म्हणूनच तर डी इथे आला होता. पण मी काल रात्री, त्याबरोबर लगेचच आता तिची मैत्रीण तिला विचारते, तू काल रात्री काय काय झालं आहे काल रात्री? त्याबरोबर मग मात्र लगेचच ती म्हणते, नाही काही झालेलं नाही आहे. डी जर इकडे आला होता तर मला त्याला पहिला कॉन्टॅक्ट केला पाहिजे, मला त्याच्याशी बोलून घेतलंच पाहिजे लवकरात लवकर. असं म्हणत आता ती विचार करायला लागते आणि म्हणते की बरं जाऊ दे, सोड, मी डी बरोबरच बोलून घेते. आणि आता ती लगेचच आता दुष्यंतच्या फोनवरती फोन करायला लागते. इकडे बिचाऱ्या मंजूच्या मैत्रिणीला मात्र दुष्यंतचं खूप वाईट वाटत असतं, कारण त्याला फसवत आहे गौतमी हे सगळं तिला माहीत असतं, पण तरीही तिचे हात दगडाखाली असतात, ती काहीही करू शकत नसते. तर दुसरीकडे दुष्यंत म्हणत असतो की हे बघा, आरडाओरडा नका करू, आणि राहिला प्रश्न की जयकांत न सापडण्याचा, तर आम्ही सगळेसुद्धा प्रयत्न करतोय, आम्ही जयकांतला शोधतोय आणि आम्हाला खात्री आहे जयकांत नक्की सापडेल. पण त्यासाठी आपण सगळ्यांनी धीर धरायला हवा. उगाच हा आरडाओरडा करून काय मिळणार आहे? सापडेल आपल्याला जयकांत, काळजी करू नका सगळ्यांनी. त्याबरोबर भक्ती म्हणते, आणि नाही सापडलं जयकांत तर सांगा की दुष्यंत सरकार, हाय तुमच्याकडं माझ्या प्रश्नाचं उत्तर? जर जयकांत नाही घावला तर कोण करील माझ्या बहिणीशी लग्न? तुम्ही करणार हायसा माझ्या बहिणीशी लग्न? बोला की. तुमच्या सांगण्यावरनं हे समज घडलंय ना? आठवत नसेल तुम्हासनी तर आठवण करून देतो. तुम्ही चाला होता माझ्या बहिणीकडं, माझी 1 दिवसाची बायको होशील विचाराया, आठवतंय ना? त्याबरोबर दुष्यंतला आठवायला लागतं की खरोखर तो कृष्णाच्या घरी गेला होता आणि त्याने कृष्णाला विचारलं होतं, कृष्णा माझी 1 दिवसापुरतची बायको होशील का? त्यावर कृष्णा तयार नव्हती, तर दुष्यंतने तिला सांगितलं होतं की आपल्याला फक्त बटूकबाबाचं पितळ उघडं पाडायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला नवरा बायको बनावं लागेल. मग त्यांना लगेचच पुढं त्याला आठवायला लागतं सगळं काही. तर भक्ती म्हणत असते, आठवायला ना हां, तुमच्याच सांगण्यावरून माझ्या बहिणीने तुमच्याबरोबर नाटक केलं आणि त्या बटूकबाबाचं पितळ बी उघडं पाडलं. नंतर पुढं काय घडलं? पुढं घडलं की माझ्या बहिणीला जी माणसं बघायला येणार होती ती तवाच तिथं पोचली आणि त्यांनी माझ्या बहिणीला तुमच्याबरोबर पाहिलं आणि तिला तिथं नकारलं आणि तिकडनं ती लोक निघून गेली. तुमच्यामुळं माझ्या बहिणीचं लग्न मोडलं होतं दुष्यंत सरकार, आठवायलं आहे ना? आणि आज तुमच्याच घरातल्या माणसांनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला आहे
सांगा की कशी गप्प राहू मी, कशी शांत राहू? अव माझ्या बहिणीच्या आयुष्याचा खेळ खंडोबा केला हो तुम्ही. माझी बहीण म्हणजे काय तुम्हाला भावली वाटायली का भातुकलीतली, की लगीन लावतो म्हणायचं आणि लगीन नाही लावायचं, ती भावली तशीच सोडून द्यायची? बोला की दुष्यंत सरकार, बोला आता कशापायी गप्प राहिलेत? करणार आहेसा तुम्ही माझ्या बहिणीशी लगीन? बोला की. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, हे बघा प्लीज शांत राहा. उगाचच्या उगाच बाजार करून गोंधळ करून गोंगाट घालून काही मिळणार नाही आहे. राहिला प्रश्न कृष्णाच्या लग्नाचा, तर जयकांत नक्की सापडेल. आणि जर जयकांत नाही सापडला तर आपण त्याच्यावरती काहीतरी दुसरा मार्ग काढू, तोडगा काढू. पण प्लीज उगाचच्या उगाच तुम्ही सगळेजण आरडाओरडा नका करू, रिलॅक्स. त्याबरोबर आता लोक आणखीन ओरडायला लागतात की नाही नाही असं कसं, कृष्णीचं लगीन ह्याच मंडपात झालं पाहिजे, तोडगा बिडगा काय आम्हासनी माहीत नाही. त्याबरोबर कृष्णा म्हणते, बास बास, काय चाललंय तुम्हा समद्यांचं हे? थांबवा आता तुमचं हे लगीन 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 पुराण. कशापायी माझ्या पाठी पडायलायसा तुम्ही समधीजणं? हां सांगा की. अरे लगीन म्हणजे काय वाटतंय तुम्हासनी? खेळ आहे वय लगीन? आणि मी त्या खेळाची भावली, बरोबर नवं? खेळायलाय तुम्ही समधी माझ्याशी, नाही करायचं मला लगीन. त्याबरोबर आता लगेचच सावित्री कृष्णाला म्हणायला लागते, कृष्णे बाळा तू जरा शांत हो. त्यावर लगेचच पुढे ती म्हणते, बाळासाबाई मार्ग काढतील, तुझं लगीन होईल बाळा. त्यावर कृष्णा म्हणते, आणि आई तू बी गप. तुला पूजेची काळजी आहे नवं? पूजेसाठी करायलास नवं तू हे समज? तर लक्षात ठेव, पूजेचं लगीन होईल. अगं पूजी माप शिकलेली आहे, शहरात चांगली नोकरी बी करत्या, तिच्याशी कोण बी हसत हसत लगीन करील. माझं लगीन झालं काय आणि न झालं काय ह्यानं कुणाला बी काय बी फरक पडत नाही. म्या लगीन नाही केलं तर काय होणार आहे? धगफुट्टी होणार आहे का धरती फाटणार आहे? काय व्हायचं आहे सांगा की. नाही नवं होणार असं काय बी. मग कशापायी पाठी लागायलायचं माझ्या लग्नाच्या? नका की लागू. माझं लगीन झालं तर मी असं समजन काही देवाची मर्जी होती, आणि माझं लगीन नाही झालं तरी बी मी असं समजन की ही बी देवाचीच मर्जी आहे, आणि म्हणून माझं लगीन नाही झालं. आणि जर नाही झालं ना माझं लगीन तरी बी मी सुखानं माझं आयुष्य जगू शकतो. मला काही गरज नाही कोणावर विसंबून राहण्याची. जो येतोय तो माझ्यावर उपकार करतोय, नाही करायचं मला लगीन. नगा आहेत मला कुणाचे उपकार, नाही बनायचं मला कुणावरती वजं. त्याबरोबर लोक म्हणायला लागतात की अगं कृष्णा, या लोकांनी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तुला एवढा त्रास दिला, आणि तरीही तुला ह्या असल्या लोकांची बाजू घ्यायची कशासाठी? काहीच गरज नाही आहे. आणि हे बघ कृष्णा, यांनी तुझ्या आयुष्याचा खेळ केला आहे. तू एक खूप चांगली हुशार मुलगी आहेस, त्यामुळे आम्ही या लोकांना सोडणार नाही. जरी तुला फरक पडत नसेल ना तरी आम्हाला फरक पडतो. तू यांना पाठीशी घातलंस तरी आम्ही यांना पाठीशी घालणार नाही. आम्ही यांना ह्यांच्या चुकीची शिक्षा नक्की मिळवून देऊ. बाळजाबाई हे बघा, तो जयकांत तर पळून गेलेला आहे, पण आता कृष्णीचं लगीन ह्या मंडपात तुम्ही निस्तरा, नाहीतर यावर्षी आम्ही तुम्हासनी एक बी मत द्यायचो नाही सोडणार तुम्हासनी. आणि मग आता लोक सरळ तोडफोड करायला सुरुवात करतात. तोडा रे फोडा रे, तोड फोड. त्याबरोबर आता इकडे सगळेजण लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. भक्ती आणि सावित्री म्हणत असतात, अरे काय करायलाच तुम्ही, अरे थांबा की, अरे थांबा. त्याबरोबर आता दुष्यंतसुद्धा म्हणत असतो, थांबा प्लीज, नका व्हायलन्स क्रिएट करू, थांबा, तिथेच म्हणतोय ना, थांबा, थांबा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन, थांबा. तर आता इथे मनातल्या मनात सावित्री विचार करत असते की अरे माझ्या लेकीच्या लग्नाचा पार इस्कोट होईल आता, माझ्या पूजीचं कसं होईन. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, बास थांबा सगळ्यांनी. पण कोणीच त्याचं ऐकत नसतं. उलट एक त्यातनं माणूस येतो आणि तो आता बाळजाबाईंवरती बांबू उगारतो. मग मात्र दुष्यंतचा नाईलाज होतो आणि दुष्यंत त्याचा बांबू पकडतो, खाली फेकतो आणि दुसऱ्या हातात त्याची कॉलर धरत त्याला म्हणतो, माझ्या आईच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी याद राखायचा, गाठ माझ्याशी आहे. आणि जर एवढाच महत्त्वाचा असेल ना माझ्या आईचा शब्द, तर असं म्हणत तो पहिला त्या माणसाची कॉलर सोडतो आणि समद्यासनी म्हणतो, मागवा समद्यांनी पहिलं. एवढाच जर माझ्या आईचा शब्द महत्त्वाचा असेल नवं तर ठीक आहे, मी करेन कृष्णाची लग्न. त्याबरोबर आता हे ऐकून गावातल्या सगळ्याच लोकांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. तर दुष्यंत म्हणतो, 1 मिनटं, आणि लगेचच तो आता जातो, हळदीची वाटी घेऊन येतो आणि त्या हळदीच्या वाटीतून हळद काढून स्वतःच्या गालावरती लावतो. आणि मग तीच हळद आता तो काढतो आणि कृष्णाच्या गालावरती लावतो.
कृष्णा दुष्यंतकडे एकटक बघत राहिलेली असते. तर दुष्यंत हा कृष्णाला डोळ्याने खुणावतो, शांत हो. तर कृष्णा आता दुष्यंत बरोबर बघून बाकी सगळ्या गावकऱ्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो. तर भक्तीचा रागसुद्धा पूर्णपणे निवळलेला असतो आणि दुष्यंतने हे आता जे काही केलेलं असतं ते बघून तिलासुद्धा आता समाधान वाटतं. तर सावित्रीच्या आणि इकडे बाळजाबाईच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. तर आता इथे दुष्यंतच्या वडिलांनासुद्धा खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण दुष्यंतने हा घेतलेला निर्णय त्यांना अतिशय योग्य वाटलेला असतो, पटलेला असतो. तर इकडे हे सगळं काही बघून मात्र बाळजाबाईंच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांना कळतच नसतं की हे सगळं माझ्यासमोर काय सुरू आहे. तर दुष्यंत म्हणत असतो, आता मी कृष्णाला माझी उष्टी हळद लावलेली आहे, त्यामुळं मला वाटत नाही की या समद्याचा बी तुम्हा सगळ्यांनी काही अर्थ उलटून सांगायची गरज आहे, नाही ना. त्याबरोबर सगळी लोक नाही नाही दुष्यंत सरकार नाही असं म्हणतात. तर आता दुष्यंत पुढे म्हणतो, आजपासून कृष्णा माझी जबाबदारी आहे, आजपासून नाही या क्षणापासून कृष्णा माझी जबाबदारी आहे. आणि आता पुरे झालं सगळ्यांचं. सगळ्यांनी आता गेलात तरीही चालेल, कळलं तुम्हाला सगळ्यांना. त्यामुळे आता प्लीज. त्याबरोबर लगेचच दुष्यंतचे वडील पुढे येतात आणि म्हणत असतात, लोक हो, हे बघा शांत व्हा आणि आम्ही काय म्हणालो आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करा. हे बघा आज पावतर रांगडे पाटलांनी कुणाचं बी नुकसान केलेलं नाही आणि या पुढं बी रांगडे पाटील कुणाचं नुकसान करणार नाही आणि होऊ बी देणार नाही. ए पुरी, तुझ्या बाबतीत जे काही घडलं त्यासाठी आम्ही तुझीच नाही संपूर्ण गावाचीच माफी मागतो. पण आता हे बघा तुमच्या मनासारखं घडलं आहे नवं, कृष्णाचं लगीन मोडलेलं नाही हे तर तुम्हासनी कळलं. पण आता लगीन जे आहे ते असं अचानक घाई गडबडीत ठरलं आहे, त्यामुळं काय करायचं काय नाही करायचं हे अजून आमचं ठरलेलं नाही. तर आम्ही आता तुम्हा समद्यासनी विनंती करतो, तुम्ही सगळी आता इकडनं जावा. आता घरच्या माणसासनी म्हणजे आम्हा समद्यासनी जरा बसून चर्चा करू द्या की काय द्यायचं काय घ्यायचं काय करायचं. त्याबरोबर लगेचच आता लोक म्हणायला लागतात की हां म्हणजे आम्ही इकडनं पाठ फिरवली की तुम्ही पुन्हा कृष्णाकडे पाठ फिरवणार, बरोबर नवं. तुम्हासनी कृष्णाला फसवायचं आहे ना. इतक्यात आता बाळजाबाई ह्या गप्पपणे उभे असतात. तर लोक म्हणायला लागतात की जर आज कृष्णाचं लगीन झालं नाही नवं तर याद राखा ह्या वर्षी बाळजाबाईसनी आपल्या पंचक्रोशीतनं एक बी मत जाणार नाही. तर आता इथे विचारांनी बाळजाबाईंना चक्कर येते. तर दुष्यंत हा लगेचच बाळजाबाईंना पकडतो आणि रामू काकांना पाणी आणायला लावतो. त्याबरोबर आता लगेचच तो बाळजाबाईसनी घेऊन पटकन त्यांच्या खोलीत येतो आणि बाळजाबाई ह्या दुष्यंतला म्हणत असतात, दुष्यंत तू हे आज जे काही केलं आहेस नवं ते आम्हासने अजिबात पटलेलं नाही आहे. अरे काय गरज होती तुला बाहेर तू कृष्णाशी लगीन करशील असं बोलण्याची. ह्या सगळ्यामध्ये गौतमीचा काय दोष आहे बोल की. त्यावर मात्र आता दुष्यंत काय बी बोलत नाही. तो सरळ थेट तिकडनं उठतो आणि बाहेर निघून जातो. त्याबरोबर आता इथं कृष्णा ही म्हणत असत्या, मला हे लगीन नाही करायचं. त्यावर दुष्यंतचे वडील तिला म्हणतात, अगं पोरी हे काय बोलायलास तू, तुझ्या अंगाला आता आमच्या दुष्यंतची उष्टी हळद लागली. त्यावर कृष्णा म्हणत असते, हळदच लागल्या नव्हं, माझ्याकडं हाय या गोष्टीसाठी बी पर्याय. आणि मग आता तिथे असलेली भरलेली पाण्याची बादली कृष्ण स्वतःच्या अंगावरती ओतून घेते. त्याबरोबर आता सगळीजणं कृष्णाकडे बघतच राहतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.